हॅलो फ्रेंड्स, मी ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे। मी आज वांग्याचे भरली वांगी कशा प्रकारे बनवायचे ते तुम्हाला दाखवणार आहे। आणि त्यासाठी मी 6 ते 7 वांगी असे काप करून घेतले आहेत। असे व्यवस्थित त्याचे काप करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला त्यात शेंगदाण्याचा कूट मसाला घालून व्यवस्थित भरता यावं। आणि एक कांदा बारीक चिरून असा घेतला आहे, एक टोमॅटो घेतला आहे, मीडियम साइजचे दोन्ही साहित्य आहेत, आणि एक कढीपत्त्याचा ढाळा घेतला आहे। आता हे सर्व साहित्य आपण रेडी करून घेऊ। आता एक प्लेट मध्ये मी लाल घरगुती चटणी घेतली आहे, लाल तिखा पावडर 1 चमचा घेतला आहे, चटणी ही 1 चमचा आहे, गरम मसाला 1 चमचा आहे, धना पावडर 1 चमचा आहे, आणि अर्धा चमचा लहान हळद आहे, आणि चवीनुसार मीठ। हे सर्व साहित्य मी एकात घालून घेतलं आहे। यात आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट केलेला हे घालून घ्यायचा आहे, आणि ह्यात थोडं त्याचं मिक्स व्यवस्थित तयार होऊन जे आपल्याला मिश्रण आहे ते वांग्यात भरता यावं यासाठी 1 चमचाभर यात तेल घालून घेऊया आपण। आणि हे सर्व साहित्य आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे असं केलेले वांग्याचे सरसरीत किंवा भरली वांगी ही खायलाही खूप छान लागतात आणि टेस्टी लागतात। हे आमच्या पद्धतीचे आहेत, म्हणजे एक गावरान पद्धतीचे म्हटलात तरी चालेल। या पद्धतीने कसे बनतं हे तुम्हाला मी दाखवत आहे। हे अशा प्रकारे ह्याचं सारण तयार होतं। आता ही वांगी मी पाण्यातच अजून ठेवली आहेत, ही आता घेऊन यात आपल्याला हे असं सारण भरून घ्यायचं व्यवस्थित। जितकं बसेल तितकं यात सारण भरून घ्या। आता आपली कढई गरम झाली आहे, त्यात आता आपल्याला एक 5 ते 6 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। सहा चमचे मी तेल घातलं आहे। आता तेल आपलं व्यवस्थित गरम झाले की ह्यात आता आपल्याला थोडा लसूण भाजून घ्यायचा आहे। लसूण मी 3 पाकळ्या घेतल्या आहेत, ते व्यवस्थित बारीक कुटून घेतले आहेत। आपल्याला जास्त लसूण करपून घ्यायचा नाही आहे। त्यातच आता आपल्याला हे कांदा आणि टोमॅटो घालून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आणि हा कढीपत्त्याचा एक ढाळा। हे चांगल्या प्रकारे आता आपण परतून घेऊ। आपण ही भरली वांगी ही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवत आहे। यात जास्त आपल्याला सामग्री लागत नाही, जे घरात आहे त्यापासूनच आपल्याला बनवायचं आहे। खायला देखील खूप टेस्टी आणि छान लागतं, त्यामुळे हे रेसिपी नक्की ट्राय करून पहा। आता आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजत आला आहे। लसूण जास्त पहिला भाजून घेतला नाही, कारण ते कडू झाले की मग नंतर भाजीची चव बदलून जाते, आणि तेलात कांदा आणि टोमॅटो भाजता भाजता लसूण ही भाजून व्यवस्थित तयार होतो। म्हणून जास्त असा भाजून घ्यायचा नाही, थोडा अरतकचा झाला की लगेच त्यात आपल्याला टोमॅटो आणि कांदा घालून चांगल्या प्रकारे असा परतून घ्यायचा आहे। हे पहा, कांद्याचा आणि टोमॅटोचा रंग सुद्धा आता बदलला आहे। आता आपल्याला ह्यात ही भरलेली वांगी टाकून घ्यायची आहेत। त्यात झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे, खूप वेळ लागत नाही। वांग्याला फक्त वाफ द्यावी लागते, वाफत वांग शिजून जातं। एक 5 ते 10 मिनिटात आपली वांग्याची भाजी तयार होते।
तुम्हाला हवा असेल तर आणखीन थोडं पाणी घाला, किंवा फक्त सुकं करायचं असेल तर थोड्या पाण्यातच त्याला वाफवून घ्या, तसंही चालतं. मी थोडंसं त्यात रस्सा बनवणार आहे, त्यामुळे थोडे आणखीन पाणी घालत आहे. आता ह्यावर आपल्याला प्लेट ठेवून एक 10 ते 15 मिनिटात बारीक गॅसवर असं शिजवून घ्यायचं आहे. आता 10 ते 15 मिनिटं झाले आहेत. आपलं वांग शिजले काय हे पाहू. हे पहा, अशा प्रकारे आपलं वांग्याची भरीत बनतं, भरली वांगी. हे आता वांगे आता आपले शिजले आहेत व्यवस्थित. आता ह्याला आपण काढून घेऊ. अशा प्रकारे आपली भरले वांगीचा रस्सा तयार झाला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे हे कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि ही रेसिपी माझी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. ही एक रेसिपी पहा. आणि भरली वांगी बनवण्यासाठी आपल्याला मीडियम साईजचीच वांगी घ्यायची आहेत, खूप मोठी घ्यायची नाहीत. जर मोठी घेतली तर ती जुना असू शकतात, जेणेकरून त्यात बिया तयार झाल्या असतील. ही कोवळी वांगी आहेत, एकदम मऊसूत अशी त्याची आमटी किंवा रस्सा तयार होतो. खायलाही खूप टेस्टी लागते आणि नक्की करून पहा.